वळूयात पुढच्या बातमीकडे। संभाजीनगरचे केळी उत्पादक शेतकरी आता अडचणीत आलेत। केळ्यांना दर आता 20 रुपयांवरून 4 ते 5 रुपयांवर आलाय। आखाती देशात या युद्धाचा परिणाम थेट केळी व्यवसायावर सध्या पाहायला मिळतो। केळ्यांचा दर आता 20 रुपयांवरून थेट 4 ते 5 रुपयांवर आलाय, त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आले। दरम्यान या शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडिया। आखाती देशांमध्ये सुरू असलेला युद्धाचा फटका आता शेतकऱ्यांच्या शेतमालावरती बसत असल्याचा पाहायला मिळत आहे। या काळामध्ये जर बघितलं तर केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या केळीला जो आहे तो चांगला दर मिळत असतो। मात्र सध्या जर बघितलं तर केळीचा दर जे आहे ते मोठ्या संख्येने पडला असल्याचे पाहायला मिळत आहे। तब्बल 3 रुपये ते 4 रुपये किलो जे आहे ते आता केळी उत्पादक शेतकऱ्यांना आपली केळी जी आहे ती विक्री करावी लागत आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी काही केळी उत्पादक शेतकरी आहेत। काय सांगाल, यावेळी किती भाव असतो आणि आता सध्या किती भाव चालू आहे? सध्या आता 3 ते 4 रुपये किंवा 5 रुपये, जास्तीत जास्त 5 रुपयापर्यंत भाव आहे। आणि याच्या अगोदर ह्या दिवसात आम्ही 17, 18, 20 रुपयापर्यंत केळी जात होती आमची। आणि आता भाव खूपच कमी झाले। किती परिणाम तुमच्या उत्पन्नावरती झालाय आणि दर नसल्यामुळे किती संकट तुमच्या? परिणाम म्हणजे आमचा कुठलाच खर्च निघत नाही, खताचा सुद्धा खर्च निघत नाही, रोपाचा सुद्धा निघत नाही। 22 रुपयाला एक रोप आणलेलं आहे आम्ही, एक रोप, एक झाड 22 रुपयाची खरेदी आहे त्याची। आणायचं, परत त्याला लावायचं, त्याला 1 वर्ष 9 महिन्यापर्यंत लहानचं मोठं करायचं, साधा खर्च नाही तो। सडल्यानंतर ते आपल्याला काहीच कामात येत नाही, ते नेत बी नाही, बळजबरी यापर्यंत द्यायला लागू राहील। आणि पहिले कसं 15 रुपयाने जात होतं, आता आम्ही रोप आणले 22 रुपयाला झाड आणलं, एक लावलं, त्याला टोटल हार्वेस्टिंग होस तर 14 महिने लागत केळीला, तोवर याला जापा लागत। आणि मग खताचे त्याचे भाव भरपूर वाढलेले, आणि आता आमचा खताचा सुद्धा खर्च निघाला या केळीत। काय आता असं शासनाने पाहावं काहीतरी। कॅमेरा पर्सन संतोष सिसाडसह विजय चिडे, पैठण, संभाजीनगर।